नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात। तुमचा दिवस आनंदमय आणि शुभ जावो हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की गुढीपाडवा। बघा, गुढीपाडवा म्हटलं की सगळ्यांनाच माहिती आहे की नवीन वर्षाची सुरुवात आहे, ठीक आहे। पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या दिनचर्या कसं पाहिजे, गुढी ही किती वाजता उभारायची आहे, किती वाजता उतरवायची आहे, ठीक आहे। शुभ मुहूर्त पूर्ण दिवसच आहे, पण त्यातून पण कुठला असं शुभ मुहूर्त आहे ज्यावेळी तुम्ही नवीन गोष्टींची सुरुवात ही करू शकता, ठीक आहे। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या दिवशी पूजा विधी, पूजा मांडणी आणि त्या दिवशी कुठल्या सेवा या करायच्या आहेत, ठीक आहे। या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्या अगोदरना आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, 19 तारखेला गुढीपाडवा आहे, ठीक आहे। गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवांनी जेव्हा या सृष्टीचा निर्माण केला तर त्यामधून हा 3.5 मुहूर्तांमधून हा एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे, ठीक आहे। हा दिवस यश, कीर्ती, आरोग्य, सकारात्मकता, आध्यात्मिक प्रगती आणि समृद्धी आणि ऐश्वर्य देणारा दिवस आहे। तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अभ्यंग स्नान हे तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। छान असे वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर गुढी ही तुम्हाला 7 ते 8च्या मध्ये ही उभारायची आहे। गुढीसाठी काय काय गोष्टी लागणार आहेत हे आपण बघून घेऊया। तर तुम्हाला एक काठी लागणार आहे, ठीक आहे। एक सुंदरसं वस्त्र लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला कलश, तांब्या लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर मग तुम्हाला गाठी हार आणि तुम्हाला कडुलिंबाचा पाला फुलासहित, ठीक आहे, हे तुम्हाला लागणार आहे। हळद कुंकू अक्षता, त्यासाठी तुम्हाला दूध साखर किंवा मग गुळ खोबरं हे लागणार आहे, ठीक आहे। गुढी आता तुम्हाला कुठल्या बाजूने उभारायची आहे, तुमच्या दाराच्या उजव्या बाजूला। जर तुमच्या दाराच्या उजव्या बाजूला हा काळोख असेल, ठीक आहे, प्रकाश नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारायची नाही आहे। जिथून प्रकाश येतो त्या उजव्या बाजूला तुम्हाला गुढी उभारायची आहे, ठीक आहे। मग ती खिडकीची बाजू असेल तर तुम्ही त्या बाजूला गुढी उभारू शकता, ठीक आहे। आता तुम्हाला काठीवरती वस्त्र हे धारण करायचं आहे। त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, कडुलिंबाच्या फुलासहित हे तुम्हाला तिथे लावायचं आहे, ठीक आहे। मला कलश ठेवायचा आहे। कलशवरती तुम्हाला रक्तचंदनाने तुम्हाला स्वास्तिक किंवा मग तुमच्याकडे रक्तचंदन जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला अष्टगंध घ्यायचा आहे, कुंकू टाकायचं आहे, अत्तर टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। त्या या बाजूला काढायचे आहे स्वास्तिकच्या। रिद्धी सिद्धी आणि वरती शुभ लाभ हे छोट्याने लिहायचं आहे, म्हणजे पूर्ण गणपती परिवाराचा समावेश आपण त्या कलशावरती करणार आहोत, ठीक आहे। त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला गाठी हार आणि मला तिथे लावायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला मग हळदी कुंकू अक्षता हे व्हायचे आहे, धूप दीप दाखवायचं आहे। नैवेद्यासाठी तुम्हाला दूध साखर आणि गुळ खोबरं हे जर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। बघा, जेव्हा तुम्ही गुढी उभारत असाल तेव्हा तुम्हाला कुठला मंत्र हा बोलायचा आहे, तुम्हाला ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः ह्या मंत्राचा जाप करता करता तुम्हाला गुढी उभारायची आहे, ठीक आहे। किंवा मग ब्रह्मदेवांचे खूप सारे मंत्रस्तोत्र आहेत, ते सुद्धा तुम्ही लावून ठेवू शकता आणि तुम्ही गुढी उभारू शकता, ठीक आहे। आपली आणि जिथे कुठे तुम्ही गुढी उभाराल ती जागा एकदम स्वच्छ हवी, ठीक आहे। घराची पण स्वच्छता ही तुम्हाला ठेवायची आहे त्या दिवशी, ठीक आहे। पण बघून घेऊया की तुम्हाला पूजा मांडणी ही कशी करायची आहे, ठीक आहे। तुम्ही गणपती बाप्पांची पूजा देवाऱ्यात केली असेल तर ठीक आहे, नाही केली असेल तर जिथे कुठे तुम्ही पाठ ठेवाल त्या खालती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे, स्वास्तिक काढायचं आहे। टेबल पाठ ठेवून त्यावरती तुम्हाला, जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केली असेल आणि तरी पण तुम्हाला गणपती बाप्पांचा समावेश हवा असेल तर तुम्ही विड्याचं पान, सुपारी, हळद कुंकू अक्षता आहे त्यावरती व्हायचे आहेत, किंवा गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती ही ठेवायची आहे। गणपती अथर्व शीर्षक आणि गणेश स्तोत्र हे म्हणायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर मग तुम्हाला फोटो किंवा मूर्ती विष्णुदेवांची, लक्ष्मी मातेची किंवा आपल्या स्वामींची, ठीक आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, ठीक आहे। त्याला अष्टगंध हळद कुंकू लावा। स्वामींचा जर फोटो किंवा मूर्ती असेल त्याला हळद कुंकू लावायचं नाही आहे, फक्त अष्टगंध हे लावायचं आहे, ठीक आहे। अत्तर लावा, कापसाचं वस्त्र परिधान करा, ठीक आहे। त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की फुलं धीप व्हायची आहेत, धीप धूप दाखवायचं आहे तुम्हाला। मग तुम्हाला जेवणात जे तुम्ही गोडधोड कराल तो नैवेद्य पूर्ण तुम्हाला दाखवायचा आहे। तुम्ही त्या दिवशी आहे ना तुमच्या कुलस्वामिनीच्या टाकाचा सुद्धा अभिषेक करू शकता श्री सुक्त म्हणून, ठीक आहे।
ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही श्री यंत्र असेल तो कुंकुम अर्चन सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आता आपण बघूया की काय काय सेवा हे तुम्हाला पूजा करताना म्हणायचे आहेत. सगळं रामरक्षक म्हणायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे म्हणायचं आहे. तुम्हाला पुरुष सूक्त, श्री सूक्त हे म्हणायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मी अष्टकम हे 16 वेळा ह्याचा पाठ तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे. नवारण मंत्राचा जाप करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला विष्णूजींचा मंत्राचा जाप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पण खूप सारे मंत्र आहेत विष्णूजींचे, तेही तुम्ही म्हणू शकता. मग तुम्हाला लक्ष्मीजींच्या मंत्राचा जाप करायचा आहे. ठीजींचे खूप मंत्र आहेत, तर तुम्हाला जो आवडतो तो मंत्र तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही जाप करू शकता. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्या दिवशीने सरस्वती मातांची पण पूजा होते. जर ती मूर्ती असेल तर त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता, फोटो स्वच्छ पुसू शकता आणि पूजाही करू शकता. जर नसेल तर मग तुम्ही पुस्तकाला हळद कुंकू अक्षता आणि फुलं हे वाहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी पूजा करायची आहे. आरती म्हणायची आहे तुम्हाला. ठीक आहे. त्या दिवशी स्वामींची तुम्ही आरती म्हणा. नवीन वस्तू ही विकत घ्यायची असेल, मग ती तुम्हाला जर कुठलं वाहन घ्यायचं असेल, जागा खरेदी करायची असेल, सोनं घ्यायचं असेल किंवा कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर उत्तम मुहूर्त जो आहे तो आहे 2:30 ते 3:30. ठीक आहे. ह्या 1 तासामध्ये तुम्ही शुभ कार्य कुठलंही हे सुरू करू शकता. ठीक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारचा वेळ आहे हा. ठीक आहे. तर तुम्हाला गुढी कधी उतरवायचं आहे? ठीक आहे. मला सूर्यास्ताच्या वेळी गुढी उतरवायचं आहे. ठीक आहे. आणि कडुलिंबाची पानं आहेत, त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, कडुलिंबाच्या पाण्यामध्ये तुम्हाला मिरी, हिंग, साखर आणि मीठ हे घालून चूर्ण करायचं आहे. सगळ्यांनी तुमच्या परिवारात प्रसाद म्हणून ते खायचं आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या दिवशीचा गुढीपाडवा हा साजरा करू शकता. तर हीच होती माझी माहिती. मला हेच सांगायचं होतं की गुढीपाडव्याचं महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी कुठल्या कुठल्या गोष्टी या केल्या पाहिजेत. ठीक आहे. जर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.